प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य हत्या के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 8 एप्रिल 2025 मंगळवार. प्रभूची इच्छा. मी पृथ्वीवर आग पाठवण्यासाठी आलो आगे आणि ती आधीच पेटली असती असे मला किती वाटते. लूक 12 अध्याय 49 वचन. आपला प्रेमळ प्रभू आपली लहान किंवा मोठी सर्व इच्छित मागणी कृपेने व करुणेने पूर्ण करतो. पण आपण कधी थांबून विचार केला आहे की प्रभूची इच्छा काय आहे? जसे पालक त्यांची मुलांची मागण्या आनंदाने पूर्ण करतात, तसेच मुले बहुधा त्यांची आई वडिलांची इच्छा व अपेक्षा ओळखण्यात कमी पडतात. आपण प्रभूच्या इच्छा आणि त्याला नापसंत असलेल्या गोष्टी स्पष्टपणे जाणून घेतल्या पाहिजेत. प्रभूच्या इच्छा कोणत्या आहेत? बलिदानापेक्षा आज्ञापालन. देवाने साऊलला संदेश पाठवला की त्याने अभिमेलेक विरुद्ध लढावे व त्यांचे सर्व काही नष्ट करावे. पण साऊलने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि अमालेक्यांची राजाला आणि उत्तम जनावरांना वाचवले. हे पाहून देव दुःखी झाला. देवाचे उत्तर स्पष्ट होते. यहोवाला होम व अर्पणापेक्षा त्यांची आज्ञेचे पालन अधिक प्रिय आहे. ऐकणे म्हणजे मेंढ्याच्या चरबीपेक्षा चांगले आहे. पहिली सामुएल 15 अध्याय 22 वचन. खरे उपासना म्हणजे आज्ञापालनाने सुरू होतो. नम्र व गीतयुक्त हृदय. स्तोत्रकार म्हणतो, तुला होम अर्पण्याची इच्छा नाही असती तर मी दिले असते. तुला होम बली प्रिय नाहीत. देवाला प्रिय असे अर्पण म्हणजे गीतयुक्त आत्मा. हे परमेश्वरा, गीतयुक्त व नम्र हृदय तू नक्कीच तुच्छ लेखणार नाही. स्तोत्र 51 अध्याय 16 वचन ते 17 वचन. देवापुढे नम्र व पश्चातापी हृदय हे कोणत्याही भागा अर्पणापेक्षा अधिक मूल्यवान आहे. सर्व लोकांची तारण. देव सर्व लोकांचे तारण इच्छितो. तो इच्छितो की सर्व लोक तारण पावतो आणि सत्याची आलेख प्राप्त करतो. पहिली तीमोथेयुस 2 अध्याय 4 वचन. अजूनही त्याला ओळखत नाहीत त्यांच्यासाठी प्रार्थना करणे आणि सुरुवात सांगणे हे आपले कर्तव्य आहे. पवित्र व ज्वलंत विश्वास. येशू म्हणतो, मी पृथ्वीवर आग पाठवण्यासाठी आलो आहे आणि ती आधीच पेटली असती असे मला किती वाटते. लूक 12 अध्याय 49 वचन. तो आपल्या मुलामध्ये पवित्रता, पापावर विजय आणि विश्वास नक्कीच ज्वलंत आयुष्य पाहू इच्छितो. आपण कृपे त्यांचे पवित्रतेत व ज्वलंत प्रेमात आगेत काय? 5. त्यांच्याबरोबर अनंतकालचे सांगत. ख्रिस्ताची इच्छा आहे की त्यांचे लोक कायम त्यांच्याबरोबर असावेत. पिता, तू मला ज्याने दिले आहेस ते माझ्याबरोबर असावेत, तिची ती आजी अशी माझी इच्छा आहे. यूहन्ना 17 अध्याय 24 वचन. तो आपल्यासाठी जागा तयार करीन आहे आणि वचन देतो, मी परत येईन आणि तुम्हाला माझ्याकडे घेईन, जेणेकरून जिथे मी असणे तिथे तुम्हीही असाल. यूहन्ना 14 अध्याय 2 आणि 3 वचन. हे किती अद्भुत आहे की सर्वांचा राजा आपल्याबरोबर सदैव राहण्याची इच्छा ठेवतो. ध्यानासाठी वचन. जो जिंकले त्याला मी माझ्या सिंहासनावर माझ्याबरोबर बसण्याचा अधिकार देईन, जसे मी जिंकले आणि माझी पित्याबरोबर त्यांची सिंहासनावर बसले आहे. प्रकटीकरण 3 अध्याय 31 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी
पहिली सामेल 10वा अध्याय, 11 अध्याय, 12वा अध्याय. संध्याकाळी लूक 9वा अध्याय 36वा वचन से 62वा वचन. धन्यवाद.